सर मार्केटमध्ये आता सर वैदिकची मिरची असल्याच्यानं 50 रुपये लोकांपेक्षा जास्त भेटते सर. जास्त भेटते हा. किलो मागं किलो मागं. 50 रुपये 50 रुपये 300 रुपये किलो. लोक 250 विकते, मी 300 रुपये 300 रुपये किलो विकता ही मिरची. लोक घेता का? घेतात. ज्याला चव आहे तेच घेतात ना सर. नाही त्याला समजलं तर घेणारच नाही ना. पण त्यांना माहित नाही ना आणखी एसीटी वैदिक काय आहे. तुम्ही सांगताय त्यांना की एसीटी वैदिकची मिरची काय, पण त्यांना माहिती काय काय सर त्यांना माहित नाही. पण ते हिरवी मिरची खाते ना सर. आता पण एवढी तिखट मिरची पाहिलीच नाही म्हणते. एवढी चवदार चवदार तिखट. आणि सर बाया सांगते आपल्याला बाजारामध्ये का भाऊ म्हणते हप्ताभर मिरची राहून सडली नाही, परंतु ती मिरची म्हणते पिकली पण सडली नाही, खराब झाली. सडली नाही. आठवडाभर जरी ठेवली तरी सडत नाही अजिबात. म्हणजे हे त्यांचा अनुभव आहे. आणि त्यांच्यामुळे तुमचे रेग्युलर गिराईक वाढले, युजर वाढले तुमचे. म्हणजे तुम्ही किलो मागे 50 रुपये जास्त घेता त्यांच्याकडून, तरी तुमच्याकडेच येते मिरचीसाठी. आता ऑर्डर येऊ ना सर याची मिरचीची. ऑर्डर आली येऊ ना. प्री बुकिंग राहते तुमच्याकडे. म्हणजे सर कसं मी पहिल्यापासून थोडा भाजीपाला विकत आपला सिजनेबल. बरोबर. त्याच्याकरता आता लोकांची वड घेऊन आहे माझी. बरोबर. पण आपण त्याने सांगलं नाही, त्याने खाऊन पाहिल्याच्या नंतर त्याला समजणार ना सर याचं मला खरंच बाय खरं बोलून राहिला म्हणून.